हरे श्री राम जय राम जय जय राम। 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 हाँ श्री राम जय राम जय जय राम। 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 हाँ श्री राम जय राम जय जय राम। 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 हाँ श्री राम जय राम जय जय राम। 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 जय राम जय जय राम। श्री राम 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 जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी चला भाग्यवंतांना चला। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। ये नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हा हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हा हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव।
वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। चला भाग्यवंतांनो, गोपाल मेरी है प्रार्थना है, भूलो ना मैं नाम कभी तुम्हारा। गोपाल मेरी यही प्रार्थना है, भूलो न मैं नाम कभी तुम्हारा। निष्काम हो के मैं दिन रात गाऊं, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हा हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, उमापति महादेव की जय, श्री संत गजानन महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, सब संतन की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकक्षरं पुंसा महापातकनाशनम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आयनमंत विराजिए कथा कर्मति अनुसार,
प्रेम सहित गदी धरू पधारिये पवन कुमार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप मनोजय मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजयं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा थोडी ट्रबल ओढून दे आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकष्ट केल्याने साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने श्री संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या कथेची सांगत आहे आणि सप्ताहाची सांगता उद्या काल्याच्या कीर्तनाने होईल उद्या महाप्रसाद आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आणि हा आनंद आपण प्रतिवर्षी आणि घेत आहात आणि श्री संत गजानन महाराज यांचा अवतार दिन प्रगट दिन गजानन महाराज यांचा जन्म झालेला नाही हे प्रगट झालेले आहे आपल्यासारखा त्यांचा जन्म नाही ते प्रगट झाले शेगावला म्हणून प्रगट दिन हा साजरा करतो आपण अवतार दिन त्यांचा साजरा करतो आणि आज आपल्या सप्ताहामध्ये एक फार महत्वाचा दिवस आहे आणि भगवान शिवजींचे अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा अवतार दिन आहे या ठिकाणी देवाचा बापही असेल पण देवाच्या बापालाही महाराज म्हटलेलं नाही दशरथ राजे म्हटलेलं आहे नंद राजे म्हटलेलं आहे पण महाराज जर म्हटलं ना तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज पारायण करायचे कथाही श्रवण करायचे तसे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये आणि कीर्तन श्रवण करण्यासाठी जाऊन बसायचे म्हणजे राजा जरी असेल तरी राजाने सुद्धा कीर्तन कथा श्रवण करावी हे छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळते आणि जाणते राजे त्यांना म्हटलेलं आहे असे शिवाचा अवतार जाणते राजे साक्षात भवानींनी त्यांना आणि भवानी तलवारही दिली होती धर्माचं रक्षण करण्यासाठी तोही एक अवतार झाला आये तू कामने धर्म रक्षा भयासाठी तू कामने धर्म रक्षा भयासाठी तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी देवासई आटी
जन्म गेले देवासही आटी जन्म गेले धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार ऐ खाली बस खाली बस दोघं बी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी आणि देवासही अटी जन्म गेले आणि असा अवतार छत्रपती शिवाजी राजांचा झाल्यानंतर आपल्या कथेमध्ये आजचा दिवस फार महत्वाचा आहे तारखेनुसार आणि सुंदर भजन आहे. अरे मर्द मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती मर्द मराठा वीर शिवाजी मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी मराठा वीर शिवाजी अवतरले जगती 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 आकड कोंडाण्या स्वर करण्या पाठविली त्या मानुसरेला पाठविले त्या मालुसरेला पाठविले त्या मालुसरेला सांगे गिवणी सूर्याची लांब गेली गडावरती अवतरले जगती शिवाजी 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 अवतरले जगती रात्र अंधारी काळोखाची वाट बिकट त्या सिंहगडाची वाट बिकट त्या सिंहगडाची वाट बिकट त्या सिंहगडाची रात्र अंधारी काळोखाची वाट बिकट त्या सिंहगडाची वाट बिकट त्या सिंहगडाची वाट बिकट त्या सिंहगडाची करोनी प्रार्थना जगदंबेची करोनी प्रार्थना जगदंबेची
अवतरले जगती शिवाजी 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 अवतरले जगती डबीला वीरतानाजी स्वर्गी गेला वीरतानाजी स्वर्गी गेला वीरतानाजी स्वर्गी गेला तुकड्या दास मनी पडक पडला तुकड्या दास मनी पड पडला जेना गळा भरती अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती हा मरिद मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी मरिद मराठा वीर शिवाजी अवतरले जगती 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 छत्रपती शिवाजी महाराज की आणि असा राजांचा अवतार दिवस आजचा श्री संत गजानन महाराज ते निर्गुण निराकार ब्रह्म आणि छत्रपती शिवाजी राजे सुद्धा निर्गुण निराकार ब्रह्म आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार दिन आहे आणि उद्या गजानन महाराजांचा आणि प्रगट दिन काय योगायोग आहे आणि अशा निमित्ताने आपलं सप्ताहाचं नियोजन आहे आणि त्यामध्ये एक बाणी एक वचन एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र या ठिकाणी आपण श्रवण करीत आहोत पूर्ण अवतार आहे रामचंद्र आणि परिपूर्णतम अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण 24 अवतारामध्ये हे 2 अवतार महत्वाचे बाकीचे अवतार झाले पण तेवढ्या करता झाले नरसिंह अवतार झाला फक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी बस पुढे नाही वरा अवतार झाला हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी पुढे नाहीच गजेंद्र प्रसंग आहे की नाही हरी अवतार झाला त्याचं रक्षण करण्याकरता झालं पण हे जे अवतार आहे ना रामचंद्रांचा अवतार म्हणजे पूर्ण अवतार आहे आणि परिपूर्णतम अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे राम अवतारामध्ये देव कधी खोटं बोलले नाही आणि कृष्ण अवतारामध्ये कधी खरं बोलले खोटे बोलले नाही रामचंद्र कधी खोटे बोलले नाही आणि श्रीकृष्ण कधी खरे बोलले नाही पण धर्माचं रक्षण मात्र दोन्ही अवतारामध्ये झालं हे मात्र नक्की आहे आणि आपल्या घरातील वातावरण कसं असायला पाहिजे हे जर आपल्याला शिकायचं असेल तर रामकथेची गरज आहे रामकथा फार महत्वाची आहे रामकथा जगावं कसं शिकवते आणि ज्याला चांगलं जगायचं असेल बस त्याने रामकथा जरूर वाचावी जरूर ऐकावी
आणि जो चांगल्या पद्धतीने जगू शकतो ना तो चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो, याच्यात काय शंका आहे. ज्याला जगणं कळलं ना पुढची वाटचाल कळलीच ना. आणि आज आपल्या कथेचा 7वा दिवस आहे. हनुमंतराय काल लंकेमध्ये गेले आणि कुठेही त्या ठिकाणी भजन कीर्तनाचा काही कार्यक्रम नाही. त्यामध्ये तुळशी वृंदावन नाही, भगवा पताक नाही, कारण ती लंका आहे. अलंका आणि लंका याचा फरक आपण काल पाहिला. आणि एका घरातून आवाज आला भजनाचा, हा श्रीराम जय राम जय जय राम, 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 हा श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. प्रत्येक घरामध्ये पाहिलं पण कुठेही भजन कीर्तन पूजन वगैरे कुठंच नाही. पण ज्या घरातून भजनाचा आवाज आला तिथं जाऊन पाहिलं हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे. आणि फार मोठा देवारा आहे, त्या देवाऱ्याच्या जवळ भजन चालू आहे. त्या देवारामध्ये राम लक्ष्मण सीता एवढंच नाही, हनुमंतराय सुद्धा आहे. हनुमंतरायनं पाहिलं, विचारलं तुम्ही कोण? मी विभीषण, रावणाचा भाऊ. आणि तुम्ही रावणाचे भाऊ असून सुद्धा भजन करतात. मी ब्रह्मदेवाला तेच मागितलं होतं की मला देवाची भक्ती पाहिजे. आणि हा धर्मरुची नावाचा प्रधान असतो ना, त्याचा काही एक संबंध राहत नाही शापामध्ये, म्हणून तो त्या ठिकाणी विभीषण आणि संत निघाला. त्यामध्ये या दोघांवरती जे संस्कार पडले होते ना, हो म्हणजे आईच्या माहेरचे, ते यांच्यावरती पडले नाही, हे मात्र खरं आहे. रावणाची आई जी आहे ना, हे दैत्य कुळातील होती आणि बाप ब्राह्मण कुळातला होता, म्हणून रावण ब्राह्मणही आहे, रावण दैत्यही आहे, हे कारण आहे त्याला. असो. आणि नंतर विभीषणाला सांगितलं, तुम्ही विभीषण? हो हो हो. तुम्ही कोण? हनुमंतराय. विभीषणाने हनुमंतरायाच्या चरणाला मिठी मारली ना, आणि हनुमंतरायाला सांगितलं की माझ्यावरती कृपा करा, मला रामचंद्रांची भेट करून द्या. मी रावणाचा भाऊ आहे, मी राक्षस कुलामध्ये जन्माला आलेलो आहे, पण तुमच्या कृपेने मुळे मला आणि देवाची भेट होणार तुमच्या कृपेमुळे. त्यावेळेला हनुमंतराय म्हणाले, मला तुम्ही आधी सीता माता कुठं आहे ते सांगा. सीता ही भक्ती आहे, सीता ही भक्ती आहे. आणि आपण भक्ती का संतांना दिली ना, तर संत आपल्याला देवाची भेट करून देत असतात. सांगितलं अशोक वाटिकेमध्ये आहे. आणि अशोक वाटिकेमध्ये हनुमंतराय गेले. सीतामातेने समोर असे हात केले होते. त्रिजटाला सांगितलं, मला विस्तव दे, स्वतःला पेटून घ्यायचंय मला. त्रिजटाने सांगितलं, माते या ठिकाणी विस्तव नाही. हनुमंतराय वरती वृक्षावरती बसलेले. त्रिजटा थोडा बाजूला गेल्यानंतर हनुमंतरायाने ती जी अंगठी रामचंद्रांनी दिली होती केवट प्रसंगाच्या वेळेस, आणि सीतामातेच्या वंदळीमध्ये टाकल्यानंतर सीतामातेने ती अंगठी ओळखली की ही अंगठी आपण रामचंद्रांना दिली होती केवट प्रसंगाला, केवटाला देण्यासाठी ती अंगठी आहे. याचाच अर्थ आहे की कोणीतरी या ठिकाणी राम दूत आलेला आहे. आणि इकडं तिकडं पाहिलं सीतामातेने, हनुमंतरायाने उडी मारली, समोर सीतामातेचे उभे राहिले. आणि सीतामातेला हनुमंतरायाने सांगितलं, हा श्री राम ने मोय बतायो, मैं राम दूत बनी आयो. राम ने मोह पठायो, मैं राम दूत बन आयो. श्री राम ने मोय बतायो, मैं राम दूत बनी आयो. श्री राम ने मोह पठायो, मैं राम दूत बन आयो. और संग लायो प्रभु
और संग लायो प्रभु मोती का निशानी। राम कहानी सुनो रे भाई राम कहानी, ओ राम कहानी सुनो रे भाई राम कहानी। राम कहानी सुनो रे भाई राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी। हाँ कहत सुनत आवे हो, कहत सुनत आवे आंखों में पानी। राम कहानी सुनो रे भाई राम कहानी, ओ राम कहानी सुनो रे भाई राम कहानी। राम कहानी सुनो रे भाई राम कहानी, राम कहानी सुनो रे भाई राम कहानी। ताली वाजवा। राधे राधे। आणि हनुमंतराने सांगितलं की माते चिंता करायची गरज नाही। जर माझ्या मनामध्ये आला तर एका भुक्केमध्ये रावणाचा वध मी करणार, तुम्हाला घेऊनही जाणार। पण रामचंद्रांनी मला तशी आज्ञा केली नाही, नंतर याला मारण्यासाठी देवाला यायची गरज नाही। वानर सेनेमध्ये कोणतेही वानर याचा वध करेल आणि तुम्हाला घेऊन जाणार। सीता मातेने विचार केला, दिसतं तर लहान पण गोष्टी मोठ्या करताय, कारण सूक्ष्म रूप धारण केलं होतं ना। हनुमंतरायला कळलं की मातेच्या मनामध्ये संशय आहे, जा रूप धारण केलं की नाही अकराड विक्राळ। आता सीता माता मुंगी सारख्या दिसायला लागल्या। अरे हनुमंत लहान हो, हनुमंतराय लहान झाले आणि हात जोडून उभे राहिले। आणि हनुमंतरायने सांगितलं, माते मला फार भूक लागली, सागर पार करून आलो ना, मला भूक लागली। सीतामातेने सांगितलं, ही सर्व हे बाग जे आहेत ना रावणाची, हे याच्यामध्ये सर्व फळ आहे, सर्व प्रकारचे फळ आहेत, सर्व प्रकारचे फुलं आहेत, सर्व प्रकारचे फळ आहेत। पण खाली पडलेले फळ खायचे आहे, वरती चढायचं नाही, नुकसान करायचं नाही। हनुमंतरायने सांगितलं काही हरकत नाही, पण ज्याचा जसा स्वभाव असला तो जात नाही, नाही। हनुमंतरायने विचार केला की नुकसान केल्याशिवाय आपण खात नाही, एक फळ खायचं हजारो पाळायचं। सीता मातेला वचन दिलं की आपण नुकसान करणार नाही, वरचे फळ खाणार नाही, खालची पडलेले खाणार। हनुमंतराय काय करायचे, भुईमुंगाच्या शेंगासारखं ते वृक्ष उकडायचे, खाली आपटलं ना मग खाली पडलेले खायचे। म्हणजे सीता मातेने पाहिलं तरी सांगायचं की खाली पडलेले खातोय मी। पण रावणाच्या सेवकाने पाहिलं, जांबवंत नावाचा माळी, पाहिल्यानंतर पकडायला आले हनुमंतरायला की असं वानर विचित्र नाही पाहिलं। पकडायला आल्यानंतर एका भुक्कीमध्ये बेशुद्ध करायला सुरुवात केली हनुमंतरायांनी। गदा मारायचं कामच नाही कुणाला, पण ते एकमेकाला सांगायला लागले, मग पडतात। हा बानरी बाकोरे, बानर बाकोरे, बानर बाकोरे, बानर बाकोरे, लंका नगरी में मच गया कोरे। बानरी बाकोरे, बानरी बाकोरे, बानर बाकोरे, लंका नगरी में मच गया कोरे। बानरी बाकोरे। मॉनिटर
माता सिया जी का अनुमत पलका जो तू पाकोरे वानर भाकोरे माता सिया जी का अनुमत पलका जो तू पाकोरे रखवाला जब पकड़ना योगी उतला कोरे बानरी बाकोरे बानर बाकोरे लंका नगरी में मच गया कोरे बानरी बाकोरे बानरी बाकोरे दैत्य समुदाय कहे अनुमत भजन करो राम तारे नहीं सुना तो गदा अनुमत उठाए रे बानरी बाकोरे बानरी बाकोरे बानर बाकोरे लंका नगरी में मच गया कोरे बानरी बाकोरे बानरी बाकोरे बानरी बाकोरे बानरी बाक हनुमंतरायांनी सर्वांना एकत्रित बसवलं सांगितलं रामाचं भजन करा आणि एखाद्याने भजन नाही केलं तर हनुमंतराय गदाच टाकायचे डोक्यावर आताही जर हनुमंतराय गदा घेऊन निघले तर मंडपात लोक मायणार नाही है की नाही पार आणतील जळगाव खानदेश पासून असं आणि सर्वांना बेदम मारलं हनुमंतरायाने रावणाला जाऊन सांगितलं एकाने मागच्या मागे पळालं गेलं सांगितलं महाराज असं विचित्र वानर नाही पाहिलं हो वानर भरपूर पाहिले पण असं विचित्र नाही पाहिलं एवढं मारलं आम्हाला हे पहा किती मारलं त्यावेळेला रावणाचा पुत्र मेघनाथ एक नाव त्याला इंद्रजित आहे इंद्रावरती विजय मिळवला होता म्हणून इंद्रजित नाव पडलं पकडायला आला हनुमंतरायाला आणि हनुमंतरायाने त्याला एका बुक्कीत बेशुद्धही केलं होतं पण त्याने नंतर ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या अस्त्राचा अपमान होऊ नये म्हणून स्वतःला बांधून घेतलं आता हनुमंतरायाला बांधणारं अस्त्र अजून निर्माण झालेलंच नाही पण अपमान अस्त्राचा होऊ नये म्हणून बांधून घेतलं रावणाच्या समोर उभं केलं आणि रावणाच्या समोर उभं केलं त्याला एक कारण आहे कारण पार्वतीने प्रतिज्ञा केली होती आणि ते प्रतिज्ञा पूर्ण करायची वेळ आता झाली एक वेळ पार्वती मातेने हट्ट धरला भोलेनाथांकडे की माझ्यासाठी सोन्याचा महाल बनवा आणि पार्वती मातेला सांगितलं भोलेनाथांनी आपल्याला महालात राहता येणार नाही आपलं ठिकाण तेच आहे कोणतं गावाच्या बाहेर जायचं नाही मला सोन्याचा महाल पाहिजे बनवला महाल आता वास्तुशांती करावी लागेल की नाही हा आता वास्तुशांतीसाठी ब्राह्मणाला बोलवलं कोण रावण आणि रावणाने वास्तुशांती केली भोलेनाथाने सांगितलं काय पाहिजे दक्षिणामध्ये मागा पण हे घरच देऊन टाका मला हा महाल सोन्याचा महाल म्हणे घेऊन जा परत काय पाहिजे का तुला म्हणे तुमची पत्नी पार्वती देऊन टाका म्हणे घेऊन जा पार्वती माता म्हणतात अहो हा म्हणे घेऊन जा पण रावणा पार्वती एकदा तू खाली टेकवली ना तुला मिळणार नाही ते माझ्याजवळ येणार परत नाही मिळणार एका हातावरती महाल खांद्यावरती पार्वती माता निघाला ना रावण बलवान आहे रावण पार्वती मातेने गणपती बाप्पांचा धावा केला
आणि गणपती बाप्पांनी काय केलं, गोपालाचं रूप घेतलं. कांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी आहे. मग गाई चारायला लागली. तिथून रावण जात होता, जय हरी जय हरी. ही कोण आहे? रावणाने सांगितलं, पार्वती आहे, भोलेनाथाची पत्नी, मला दिली. गणपती बाप्पा म्हणाले, हे पार्वती खरी थोडी पार्वती आहे, हे तर नकली पार्वती आहे. आणि खरी पार्वती किती सुंदर आहे, भोलेनाथांनी पाताळामध्ये लपवलेली आहे. आता त्याला इथं काहीच नव्हतं. म्हणे नकली आहे का? म्हणे हो नकली आहे. आणि टेकून दिली खाली. आणि भोलेनाथाने काय सांगितलं होतं, खाली टेकवली की माझ्याजवळ येणार, तुला मिळणार नाही. भोलेनाथांच्या जवळ गेला, म्हणे तुम्ही मला खोटी पार्वती दिली. अरे म्हणे खरीच होती, खोटी कसली? म्हणे आता नेतो. म्हणे आता नाही मिळणार तुला. तुला काय सांगितलं, खाली टेकवली तर मिळणार नाही. हा माल दिला तुला, घेऊन जा. महाल घेऊन रावण निघाला. त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं रावणाला की रावणा, एक लक्षात घे, जो महाल माझ्यासाठी तू राहू दिला नाही ना, हा माल मी तुलाही पचू देणार नाही. एक दिवस मी या महालाला आग लावील, हा महाल मी पेटून देणार. ही प्रतिज्ञा कुणी केली? पार्वती माते. ज्या वेळेला भोलेनाथ अवतार घेणार, पुत्र कामेष्टी यज्ञ दशरथ राजांचा, आणि अंजनी मातेला वचन दिलं होतं मी तुझ्या पोटी जन्माला येणार, त्यावेळेला अवतार घेण्यासाठी तयारीमध्ये असताना भोलेनाथ पार्वती मातेने हट्ट धरला, मी सुद्धा येते. भोलेनाथ म्हणाले, मला त्रेतायुगामध्ये ब्रह्मचारी आणि व्रताचं पालन करायचंय, तुझी गरज नाही. नाही, मी येणार. शेवटी भोलेनाथाने सांगितलं, तुला जर यायचं असेल ना, तर तू माझी पुच्छ म्हणून ये, म्हणजे शेप म्हणून ये. हनुमंतरायाची शेप कोण आहे? पार्वती आहे. हा, आणि लंका जाळील बी, तुला ठेवणार नाही, हे प्रतिज्ञा करणारी कोण? पार्वती आहे. आणि वस्त्र गुंडाळले ना रावणाने त्या पुच्छेला, तेलही वतलं, आग लावली. हनुमंतराने काय केलं? लंका जाळली ना. आता लंका जाळली नेमकी कुणी जाळली? पार्वती मातेने. पुच्छ कोण आहे? पार्वती. प्रतिज्ञा कोणी केली होती? पार्वतीने. पण तरी हनुमंतरायने लंका जाळली असं वर्णन संत का करतात? हनुमंतराय जर नसते तर पार्वती आली असती का तिथं पुच्छ? म्हणजे संसारामध्ये सुद्धा पहा तुम्ही, दोघांची गरज आहे एकमेकाला, है की नाही? हो, पार्वती माता जर नसती तरी लंका जडली नसती. हा, दोघांची गरज आहे, हे आपल्या करता आहे. हो, म्हणजे एकमेका सहाय्य करू, है की नाही? हो, एकट्याचं कोणतंच काम नाही. म्हणून या ठिकाणी आपण संसारामध्ये असो का परमार्थामध्ये असो, है की नाही, एकट्याचा नो हे खेळ, है की नाही, तरी असो. आणि नंतर पुढे पुच्छ विजवली सागरामध्ये, घाम पडला, मगरीने गिळला, मकर ध्वजाचा जन्म झाला. आणि नंतर बिभीषणाला घेऊन रामचंद्रापर्यंत आल्यानंतर रामचंद्रांनी बिभीषणाचा लंकेचा अभिषेक करून दिला. त्यावेळेला विचारलं रामचंद्रांना की बिभीषण शरण आला तुम्हाला, तर तुम्ही लंकेचा अभिषेक करून दिला. कदाचित रावण जर शरण आला तर मग आता चांगलं ऐकता ना तुम्ही, जी लंका आहे ती तुम्ही बिभीषणाला देऊन टाकली, बिभीषण शरण आल्यामुळे. आणि असाच जर रावण युद्ध न करता शरण आला तर मग त्याला काय देणार तुम्ही? रामचंद्रांनी सांगितलं, अजून अयोध्येचं सिंहासन माझं खाली आहे. रावण जर शरण आला तर अयोध्येचं सिंहासन त्याला देऊन टाकेल, काय वनवासी राहणार मी. बिभीषण शरण आयो किया लंका दान, रावण शरण आई गातो करूंगा अयोध्या दान. आणि आता लंकेमध्ये जायचंय, सेतू बांधायचाय. मग सागराला विनंती केली रामचंद्रांनी, सागर प्रगट व्हायला तयार नाही. बऱ्याच वेळा विनंती केल्यानंतर सुद्धा तो प्रगट व्हायला तयार नाही. शेवटी धनुष्याला बाण लावला रामचंद्रांनी, बाण सोडणार सागरामध्ये, सागर प्रगट झाला आणि सांगितलं, देवा माझ्यामध्ये कितीतरी जीव आहे, सर्व मारतील, माफ करा मला. रामचंद्रांनी सांगितलं, मला मारायचं नाही तुला, पण तुझ्यामध्ये सेतू बांधायचा आहे, तर कसा बांधायचा? सांगितलं, देवा वानर सेनामध्ये नल आणि नील या दोघांना एक शाप मिळाला होता की तुमच्या हाताने दगड तरतील, पण तो आज आशीर्वाद ठरेल. त्यांना शाप दिलेला आहे ऋषी मुनींनी. कारण शालिग्राम हे देव जे आहेत ना, हे काय करायचे, ऋषी मुनी पूजन करायला लागले ना की हे नेऊन सागरात टाकायचे, आणि ते देव बुडून जायचे त्यांचे.
मग ऋषी मुनींनी त्यांना शाप दिला की तुमच्या हाताने जर दगड तुम्ही यात पुढे टाकले पाषाण म्हणजे शालिग्राम सुद्धा वगैरे तर हे तरतील असं म्हटलेलं आहे. आणि आज तुम्ही एक काम करा, शेत बांधायचं असेल ना त्या दोघांच्या हाताने त्या ठिकाणी आणि दगड टाका. हे एक चिंतन आहे. वाल्मिक रामायणामध्ये चिंतन आहे. एका दगडावरती रा लिवायचे आणि एकावरती म लिवायचे आणि राला म भेटायचे आणि शेतू बांधायला सुरुवात झाली. नल नील यांना वरदान होतं, शेतू बांधायला सुरुवात झाली. वानर सेना घेऊन रामचंद्र लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सेतू बांधताना एक प्रसंग फार महत्वाचा आहे. भोलेनाथ आणि रामचंद्र वेगळे नाही, दोघं एक आहे. भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. रामचंद्रांनी भोलेनाथाची स्थापना केली होती आणि ते 12 ज्योतिर्लिंगा म्हणजे रामेश्वरम हे तेव्हापासून. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर मंदोदरीने सांगितलं रावणाला, मंदोदरी काय म्हणणं आहे सांग, तुझं काहीतरी आहे मनामध्ये. मंदोदरी म्हणाली, मला सकाळी सकाळी स्वप्न पडलं. सकाळचं स्वप्न खरं झाल्याशिवाय राहत नाही. काय स्वप्न पडलं तुला? रामचंद्र वानर सेना घेऊन आले आणि तुमचा सर्वांचा नाश केला आणि आम्ही सर्व विधवा झालो, हे स्वप्न पडलं. तुला केव्हा कळलं की आम्ही मरणार, राम आम्हाला मारणार? म्हणे आज सकाळी. मंदोदरी, हे मला आधीच माहिती आहे की राम आम्हाला मारणार आहे. म्हणे एक काम करा ना, तुमचे भाऊ जसे शरण गेले ना रामचंद्राला तसे शरण जा तुम्ही, ते हुशार आहेत. रावणाने सांगितलं त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. मानसी बिभीषण शान पारिया तो अति महाबुरिक जाना काय तो रामासी विठला भेटो निरामाची नाही जाण. रावणाने सांगितलं मंदोदरी त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. रामचंद्रांना भेटायला गेल्यानंतर त्याने राम व्हायला पाहिजे होतं. राम म्हणता रामाची होईल, पण त्याने लंकेचा अभिषेक करून घेतला. रामचंद्र भेटल्यानंतर जी आधीच जळालेली आहे, जी लंका जळालेली आहे, जिचा नाश आहे, त्याचा अभिषेक करून घेतला. काय फायदा झाला? त्यापेक्षा अविनाशी रामाची आणि प्राप्ती झाली असती ना. मला जर माझा एकट्याचा उद्धार करायचा असताना मंदोदरी मी एकटा शरण गेलो असतो पंचवटीमध्ये, सीतेचं हरण केलं नसतं मी. पण जेव्हा नारदांना विचारलं की आमचा उद्धार कशाने होईल, तेव्हा सांगितलं नारदांनी तुझ्या एकट्याचा उद्धार करायचा असेल तर देवाला शरण जा. मी विचारलं पूर्ण कुळाचा उद्धार करायचा असेल तर म्हणे देवाचा अपराध कर. म्हणून देवाचा अपराध मी केला, सीता मातेचं हरण केलं ना, सर्व कुलाचा उद्धार करण्यासाठी केलं. पंचवटी सन्मुख जाता. हा गजानन भाऊ, मीच पावता सायुजिता सकल कुला उद्धार सीता चोरून आली. परत मंदोदरी म्हणाली, अहो ते ठीक आहे, पण रामाच्या नावानं दगड तरले दगड. रावण म्हणाले की मग याच्यात काय नवल आहे? रावणाने काय सांगितलं? रामाच्या नावाने दगड तरले याच्यात काही नवल नाही, माझ्याही नावाने दगड तरतात म्हणे. मंदोदरी म्हणाली तुमच्या नावाने दगड तरतात हे मला पटत नाही. म्हणे चाल सागराच्या किनारी. बरोबर सागराच्या जवळ गेले मंदोदरी, रावण, कोणीही सोबत नाही. रावणाने एक दगड घेतला आणि त्याच्यावर रावण लिहिलं. रावण टाकला पाण्यामध्ये, खरोखर तरला. मंदोदरीचं डोकं नाही काम करत, म्हणे मला पटत नाही. दुसरा दगड घेतला आणि त्याच्यावरही रावण लिहिलं, तो टाकला, तोही तरला. असे बरेच दगड टाकले रावणाने, रावण लिहिल्यानंतर तरले. मंदोदरी म्हणाली, अहो रामाच्या नावाने दगड तरले हे मला पटलं, पण तुमच्या नावाने दगड तरतात हे कसं?
मला पटत नाही. हे कसे तरले सांगा. म्हणे ते विचारू नको. तरले ना, राम नावाने दगड तरले तसे माझ्याही नावानं तरले, हे महत्वाचं आहे. नाही म्हणे पण कसे तरले. म्हणे चल घरी महालामध्ये, विनाकारण नाही पुढे. नाही सांगा ना, मला ऐकायचंय ना. म्हणे जाऊ दे ना, ते तरले ना. नाही नाही पण ऐकायचंय मला. रावणाने सांगितलं, मंदोदरी मी दगडाला हाती घेतलं, माझं नाव टाकलं, त्या दगडाला सांगितलं डुबशील तर रामाची शपथ. काय डुबशील तर रामाची शपथ. मी दगडाला शपथ टाकली रामाची, म्हणून दगडाने ते ऐकली, दगड तरला. मंदोदरी म्हणाली, आधीच मला पटत नव्हतं तुमच्या नावाने दगड तरतील म्हणून. हे कारण आहे ते, बरं का. आणि देवापेक्षाही नामाचा महिमा मोठा सांगितला ना. रामसे बडा राम का नाम. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कडे वेगसा. पण त्या दगडाने सुद्धा शपथ ऐकली हो. हा म्हणजे दगड तरला की नाही. हा आजही असं कोणताही दगड टाका तुम्ही, तो तरू शकतो. कोणता. हा राम नामाने दगड तरले म्हणजे दगडाची श्री झाली म्हणजे. हे वाच्यार्थ आहे. पण खरा दगड आपणच आहे, हे की नाही. आपण बुडणारे आहे ना, बुडणारे भवसागरामध्ये बुडणारे आपण आहे. पण देवाचं नामचिंतन केलं की आपण तरल्याशिवाय राहत नाही, बुडत नाही. संतांनी तेच केलं, बुडत हे जन न देखवे डोळा, है की नाही. भवसागर पार करायचं असेल ना, तर त्या ठिकाणी या दगडाने नामचिंतन करावं, तो तरल्याशिवाय राहणार नाही. कलियुगामध्ये दुसरा आधारच सांगितला नाही बरं का. तुलसीदासजी म्हणतात एकच आधार आहे कलियुगामध्ये, या जीवरूपी दगडाला. कलियुगी केवल नाम आधार, सुधीरी सुधीरी नरउ करई पार. राम सिया राम सिया राम, जय जय राम सिया राम, सिया राम, जय जय राम. हो मंगल भवन मंगल करहु सुदशरथ आचिर बिहारी. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. आणि त्यानंतर रामचंद्रांनी अंगदाला पाठवलं रावणाकडं. एकदम युद्धाचं काम नाही. तसं कौरव पांडवांचं युद्ध नंतर झालं, पण आधी शिष्टही करायला भगवान श्रीकृष्ण गेले होते दुर्योधनाला समजवण्यासाठी. पण नाथबाबांनी हरिपाठामध्ये सांगितलं, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, आणि व्यर्थ आपली वाचा शिनवून. क्रोधी माणूस आणि अविश्वासू माणूस जर असेल तर त्याला बोध करूच नाही माणसाने. तो ऐकूच शकत नाही. हा तो ऐकूच शकत नाही, है की नाही. किती बोध करा तुम्ही, हा बिलकुल नाही. क्रोधी माणूस आणि अविश्वासू माणूस, तुम्ही त्याला किती बोध सांगा ना हो. साधूचा बोध कुणाला होतो. साधू बोध झाला तो नुरुनिया. पण साधूचा बोध कुणालाही होत नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, आणि व्यर्थ आपली वाचा शिनू. त्याला किती बोध करा तुम्ही, तो मानायला तयार नाही ना हो. काय म्हणून त्याला सांगूच नाही असं सांगितलं शास्त्रकारांनी. ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलं, का सुमनु आणि शुद्ध मती अनिंदको अनन्य गती पैगा गोप्यही तया प्रति चावडी जे सुखे. अर्जुना, हे गीता तत्व मी तुला दिलं ना, हे ज्ञानेश्वरीत आलेली होवी आहे. चांगल्या मनाचा, चांगल्या बुद्धीचा, चांगल्या मतीचा जर तुला भेटला, तुझ्यावर विश्वास ठेवणारा जर भेटला, कोणाची निंदा न करणारा भेटला, सर्वांशी प्रेमाने वागणारा जर असेल, मग त्याला खुशाल सांग अर्जुना, पण कोणालाही सांगू नको. आता या रावणाकडे पाठवलं अंगदाला रामचंद्राने, की जा, युद्धाचं काम नाही. समजून सांगितलं त्याला की सीता जर त्यांनी परत केली तर आपण त्याला जीवदान देणार, युद्धाचं काम नाही. अंगद तिथं गेल्यानंतर, अंगद वालीचा पुत्र आहे, तिथं गेला वाली आपल्या अंगद, आणि पुच्छचं सिंहासन बनवलं रावणापेक्षा उंच. रावणाला असं पाहावं लागतंय आता, पुच्छचं आसन बनवलं.
आणि त्यामध्ये अंगदाने सांगितलं रावणा, अरे समाजामध्ये असे 14 वर्ग आहे जे जिवंत असून मेल्यासारखे आहे, जिवंत असून मेल्यासारखे आहे. आणि त्यातला तू एक वर्ग आहे जिवंत असून मेल्यासारखा. तुला मारलं काय नाही मारलं काय सारखं आहे. असे 14 वर्ग आहे. कोल काम बस कृपीन बिमूड, अति दरिद्र अजसी अति बुडा, सदा रोग बस संतत क्रोधी, विश्व मुख श्रुति संत तनु पोषक निंदक अगखानी, जीवन समचौदही प्राणी, मंगल भवन अमंगल हारी, दरव सुत शिरत अजीर बिहारी. अंगदा 14 वर्ग आहे जिवंत असून मेल्यासारखे. वाम मार्गी जो आहे ना तो जिवंत असून मेल्यासारखा, त्याला मारायची गरज नाही. एक कंजूस माणूस, कंजूस, त्याला मारायची गरज नाही, तो जिवंत असून मेल्यासारखाच आहे. कंजूस, कंजूसपणा पाहिजे म्हणा, आपण कुठेही विना पाहिजे ना, है की नाही. आता आपल्याकडे मस्त न मागता देणगीचे आकडे आले, मायकात पुकारले गजानन दादांनी, आनंद वाटला. काही काही ठिकाणी तर मागून मागून कार्यकर्त्यांच्या चपला फाटून जातात 2-2, पण होत नाही. हा, कंजूस लोक एवढे असतात. हो, संसारासाठी किती खर्च करतात, धार्मिक कार्यात नाही. कंजूसचा वर्ग. आणि हे वंशाचं पापच सांगितलं श्लोकामध्ये, वंशाचं पाप. हा, कार्पण्य वंशे दोष असं म्हटलेलं आहे. कार्पण्य म्हणजे कंजूस, हे वंशाचं पाप. कंजूस जन्माला आहे. धार्मिक कार्यामध्ये जो खर्च करत नाही ना, ते वंशाचं पाप समजायचं. असंच एका ठिकाणी मुख्य गायक होता एक, शेजारच्या गावाला सप्ताह चालू होता आणि या गावचे टाळकरी त्या गावाला जायचे. म्हणजे गायक होतं ते मस्त जेवण करायला बसला, संध्याकाळची वेळ आहे, लाईट गेली. आणि लाईट गेल्यानंतर मग त्याच्या पत्नीनं दिवा लावला तेलाचा. कार्यक्रम आले भजनी मंडळी, चला भाऊ झालं का तुमचं? म्हणे झालं माझं. हात धुतला, कीर्तनाच्या ठिकाणी गेले. कीर्तनाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने सुंदर ध्यान सुरुवात केली आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, शेजाऱ्याला म्हणे इकडे गावातल्याला, विना घे. अहो म्हणे आता शिकणी घेता येणार ना, कीर्तन करायला येऊ दे ना, तेव्हा दे जा ना. नाही नाही घे म्हणे, माझं नुकसान होईल. आणि विना घेतला नाही तर खाली ठेईल म्हणे. ते घाई गीत आलं आणि लागे त्यानं तू पुढे सुरुवात केला, तुळशी आरगळा काशी पितांबर, निघलं पुढे. हे जा निघलं की नाही घरी यायला. घरी आला आणि दरवाजा ठोकला. ताईने आवाज दिला, कोण आहे? म्हणे मी आहे. दरवाजा उघड. उघडला. म्हणे का हो तुम्ही तर कीर्तनाला गेले होते ना? म्हणे गेलो होतो. मग परत कशाला आले? अगं म्हणे फार मोठं नुकसान होणार होतं, मी आलो नसतो तर. म्हणे कसं काय? म्हणे मी जेवण करायला बसलो तर तेव्हा लाईट गेली, तू काय केलं? दिवा लावला, तेलाचा दिवा लावला आणि तू पुढे तेलाचा. म्हणे हो. मग मी तुला सांगायचं विसरलो म्हणे की तुझं जेवण झालं की दिवा विझून टाकजो, हे सांगायचं लक्ष राहिलं नाही म्हणून सांगायला आलो. ताई म्हणते तुम्ही का मला येडं समजले? अहो तुम्ही इथून गेले आणि मी दिवा विझवला, मी अंधारातच जेवले, हे त्याच्या पुढची कंजूस. पण म्हणे का हो मी तरी तेल वाचवलं, पण तुम्ही किती नुकसान केलं? म्हणे कोणतं? म्हणे आजच तुम्ही 700 रुपयाची चप्पल विकत घेतली आणि पायी पायी गेले म्हणे त्या गावला. आता इकडनं तुम्ही गेले 4 किलोमीटर, तिकडनं आले 4 किलोमीटर, इकडनं जासान 4 किलोमीटर, तिकडनं येसान 4 किलोमीटर, चप्पल किती घसीन? हा म्हणतो तू का मला येडी समजली? मी इकडनं बी हातात नेली, तिकडनं बी हातात आणली, अजून हातात नेईन आणि तिकडून हातात आणीन. हा कोणाचा वर्ग आहे? कंजूसचा वर्ग आहे. अरे स्वतःच्या जीवालाही जो 1 रुपया लावू शकत नाही असा वर्ग जिवंत असून मेल्यासारखा आहे. आणि रामकथेतला विषय हा. अति म्हातारा माणूस, अति म्हातारपणही काही कामाचं नाही. म्हातारपण असं पाहिजे स्वतःच्या, आहे की नाही? कोणाला पोट धरून नाही, कोणाला काठी नाही. बाबाच्या हाती अजून काठी नाही, वा काठी विनी काहीच नाही, एकदम बारीक अक्षर होतं त्या ग्रंथात पारायण करत ते. म्हटलं आपल्याला आता चोपही वाचणे असली तर चष्मा लावणं पडतो, यान बारीक पाहून राहिले, आहे की नाही? हा. आणि आता तरुण पहा कोणते, मी तर जेवण केलं, जेवण झाल्यानंतरच तर लगेच बसणं पडतं, जरा केवढ्या मुंग्या पाहायला येतात, हे की नाही? अति म्हातारा जे माणूस आहे ना, ते जिवंत असून मेल्यासारखं आहे. कारण
हा, दुसऱ्यावरती अवलंबून जीवन असते अति म्हातारपण. त्यामध्ये एक अति मूर्खाचा वर्ग आहे बरं का, अतिमूर्ख असा वर्ग आहे. भजनी मंडळींनी एकाला नेलं पंढरपूरला. पंढरपूरला नेल्यानंतर ते कोणाला विचारायचं का हो, आमच्या घरा कोण आले का, कधी आले तुम्ही, आजच आलो, आमच्या घरचं सगळं ठीक आहे. लोक म्हणाले सगळं ठीक आहे, तुम्ही फक्त आता दर्शन घ्या, नवीन नवीन आले पंढरपूरला. कुठेही गेला ते कोणी गावातलं भेटलं चंद्रभागेत की गाव कधी आले, आजच आलो, आमच्या घरा कोण आले का, म्हणे हो कसं काय आमच्या घरचं, म्हणे सर्व ठीक आहे. कोणाला एकच विचारायचं ही. हा, बारीत लागलं आणि दर्शन आता होणार, पांडुरंग परमात्माचं दर्शन होणार, दिसते आहे मूर्ती. तेवढ्यामध्ये एक भेटलं त्याच्यासारखं विचित्र. दोघांचा झाला जेरी. म्हणे का तुम्ही कधी आले, म्हणे आजच. म्हणे आमच्या घराचं कसं काय, तिकून आले का, तुम्ही पाहिलं का. त्या टायमाला त्या विचित्रने याला सांगितलं, याला माहिती होतं कोणालाही तेच विचारून राहिलं. अहो म्हणे तुमच्या घरचं सर्व ठीक आहे पण एकच वाईट झालं. म्हणे काय वाईट झालं, म्हणे तुम्ही इकडं आले आणि तुमची पत्नी घरी विधवा झाली. कोणी झोपलं तरी ना अजून तुम्ही. म्हणे तुम्ही इथं आले पंढरपूरला आणि घरी तुमची पत्नी विधवा झाली. हा, यानं मागचा पुढचा विचार केला नाही, स्पेशल गाडी केली ना आलो ना घरी. पत्नी म्हणे कोण आहे, मी आहे. आणि दरवाजा उघडला आणि तिच्या गळ्यात जाऊन पडलं आणि रडायला लागलं. हा, ताई म्हणे झालं काय तुम्हाला, म्हणे मी नाही म्हणायचं जायचं, पण झालं काय, तू जबरदस्ती पाठवलं पण झालं काय सांग ना. म्हणे मी पंढरपूरला गेलो आणि तू इकडे विधवा झाली, आता तुझं कसं होईल. अरे म्हणे बापा तू जितताय ना अजून. हा कोणाचा वर्ग आहे, हा आहे की नाही. हा एक अति महामूर्खाचा वर्ग आहे बरं का, काहीच कळत नाही. तरी असो, याच्यात सांगितलं रामकथेमध्ये, हा दृष्टांत आपल्या भाषेत व्हायला आपण. एक दरिद्री माणूस जो आहे तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. हो, कारण अति दरिद्रीपणा ही कसं आहे तर सुदामदेवाचं चरित्र पाहतो ना आपण भागवत कथेमध्ये, त्यामध्ये बदनाम माणूस हाही जिवंत असून मेल्यासारखा आहे. त्यामध्ये सदा आजारी राहणारा माणूस तोही जिवंत असून मेल्यासारखा आहे. क्रोधी माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. देवद्रोही जिवंत असून मेल्यासारखा आहे. संत विरोधी आणि जिवंत असून मेल्यासारखा आहे. तो संताचा विरोध करतो तोही. आणि एक पोट भरू माणूस, पोट भरू माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. त्यामध्ये निंदा करणारा माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. एक महापापी त्याचा वर्ग आहे, जिवंत असून मेल्यासारखा आहे. आणि रावणा कामी माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. तू कामी आहे, तुला मारलं काय नाही मारलं तर काय सारखंच आहे. अरे माझ्या मनात आलं तर एका गदेमध्ये तुझा वध करील, घेऊन जाईल मी सीता मातेला, पण मला तशी आज्ञा नाही. अंगद खाली उतरला आणि अंगदाने सांगितलं माझा पायच उचलून दाखवा एखादा तरी तुम्ही. हा, बाकीचे आले नाही राक्षस, पण रावणाला उचलायला पाय. अंगदाने पाय मागे घेतला आणि सांगितलं माझ्या कशाला पाया पडतो, पाय धरायचे असेल तर रामचंद्रांचे पाय धर. हो, आणि असा बुक्का मारला सांगितलं, ठोकर मारली असंही वर्णन आहे. रावणाचा मुकुट येऊन पडला तर रामचंद्रांच्या जवळ, आणि अंगदाला पकडायला लागले, हाती लागला नाही. अंगद भजन करायकडं, हरी नारायण नारायण सेव नारायण 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 शिव नारायण 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 शिव नारायण 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 शिव नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 शिव नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्यामर रामचंद्र
भगवान की जय. आणि नंतर युद्धाला सुरुवात झाली. आणि युद्धाला सुरुवात झाल्यानंतर त्या युद्धामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागते इंद्रजिताच्या हातून. आणि मूर्छित आणि पडल्यानंतर लक्ष्मण रामचंद्र त्याचं शिर मांडीवरती घेतात आणि धाय मोकलून रडतात. रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा, अरे मी वनवास संपल्यानंतर आणि जाणार अयोध्या नगरीला, सुमित्रा मातेला काय तोंड दाखवणार? अयोध्येचे लोक मला नाव ठेवणार की मोठ्या भावाची सेवा करायला लहाना भाऊ गेला, पण मोठ्या भावाने रक्षण नाही केलं लहान्या भावाचं. त्यानंतर विभीषणाने सांगितलं, लक्ष्मणाला जिवंत करायचं असेल लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य घेऊन या. हनुमंतराय गेले आणि हनुमंतराय गेल्यानंतर सुषेण नावाचा वैद्य झोपलेला आहे पलंगावरती. हनुमंतरायने विचार केला की आपण याला नेलं तर औषधी इकडे राहील ना, माला सहितच नेला, म्हणजे डॉक्टर सहित मेडिकल सोबत. सुषेण नावाच्या वैद्याने तपासलं, सांगितलं संजीवनी आणावी लागेल, द्रोणागिरीवरती आहे, लक्ष्मण शुद्धीवरती येणार. हनुमंतराय या ठिकाणी जातात, काल नेहमीचा त्या ठिकाणी वध करतात. आणि सर्वीकडे ते सांगितलं होते ओळख की संजीवनी वल्ली जी आहेत ना, तिथं सर्व चमकणारं राहील बरं का, मुळाशी चमकताना दिसेल. आणि याने काय केलं होतं, सर्वीकडे दिवे लावून ठेवले होते ना फसवण्यासाठी हनुमंतरायला. हनुमंतरायने काय केलं, पर्वतच हातावर घेतला द्रोणागिरी आणि यायला लागले. भरताला वाटलं कोणीतरी रामाचा शत्रू आहे, बिना टोकाचा बाण मारला हनुमंतरायला आणि खाली पाडलं पर्वतासहित. हनुमंतरायने सांगितलं, हो तुम्ही वाईट केलं, लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर मग वाचू शकत नाही कोणी. सूर्य उदय होण्याच्या आधी जर मी पोचलो तर ठीक आहे, नाही तर कोणी वाचू शकत नाही लक्ष्मणाला. भरताला पश्चाताप झाला, पण त्या ठिकाणी उर्मिला होती. उर्मिलाने सांगितलं, चिंता करू नका, सूर्य उगवणारच नाही. सूर्याला थांबून ठेवलं उर्मिलाने की माझे पती शुद्धीवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू उगवायचं नाही. अरे तुझ्या वंशामध्ये माझ्या पतीचा जन्म झालेला आहे, सूर्यवंशामध्ये. तुझ्या वंशात जन्म झालेला आहे. आणि तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. थांबून ठेवला हो. हनुमंतरायाने काय केलं, आणि या भरताने सर्वांच्या भीती घडून आणल्या त्या ठिकाणी. नंतर निघले आरामाचा हनुमंतराया. सांगितलं उर्मिलाने, चिंताच करायची गरज नाही. त्या ठिकाणी आल्यानंतर लक्ष्मणाला शुद्धीवरती आणले आणि नंतर युद्धाला सुरुवात झाली. आणि हनुमंत नल नील जांबुवंत सर्व त्या ठिकाणी वानर सेना. आणि युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रावणाने कुंभकर्णाला जाग करायचं सांगितलं की त्याची गरज आहे. आता कुंभकर्णाला जाग करायला गेले, त्या टायमाला कुंभकर्ण म्हणजे एक पाळासारखा पडलेला आहे. त्याच्या कानात गेले काही दैत्य, त्याला जाग करायला आणि बाण टोचतात. भाले टोचायला सुरुवात केली कानामध्ये, कोणी डाकातही शिरले. अद्भुत रामायणामध्ये वर्णन आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्यावर रामचंद्र भगवान की जय. आणि कुंभकर्ण सागरामध्ये उभा राहिला अध्यात्म रामायणामध्ये. तर सागराचं पाणी त्याच्या कमरेपर्यंत आलं, एवढा मोठा कुंभकर्ण सांगितला. आणि त्या रामायणाचं नावही आहे अद्भुत रामायण. सर्व अद्भुतच आहे. एक तर असं सांगितलं की
दाढी करायला न्हावी दादा आले आणि दाढी करता करता त्याने असा श्वास घेतला तर वस्तारा नाकात गेला, नाकामध्ये शोधायला गेला वस्तारा. 3 महिने वस्तारा शोधला, सापडत नाही. तिकडनं एक कुंभार बाबा आले, जयारी जयारी म्हणे तुम्ही कोण? मी कुंभार. तुम्ही? मी न्हावी. कसे काय आले? म्हणे वस्ताराला नाकामध्ये 3 महिने झाले पाहतोय सापडत नाही. म्हणे परत जा, सापडणार नाही. म्हणे काय कारण? म्हणे माझं गाळव 6 महिने झालं हरवलं, नाकात अजून सापडत नाही. असं अद्भुत आहे त्याच्यामध्ये सर्व. वाच्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा. आम्ही एका महाराजांची कीर्तनाची तारीख घ्यायला गेलो आणि विचारलं ताईला, म्हणलं ताई महाराज कुठं गेले? ताई घरामध्ये घर काम करत असताना. महाराज कुठं गेले? 4-5 लोक गेलो होतो आम्ही. ताईनं आतून आवाज दिला, म्हणे ते गेले चुलीत. म्हणलं नक्कीच ताजं साधं भांडवलेलं दिसतं गड्या. म्हटलं ताई महाराज विचारलं महाराज कुठं गेले? म्हणे ते गेले ना महाराज चुलीत. मग आम्ही निघलो ना. हो, तेवढ्यात ताईने काय केलं, गळवाभर पाणी आणलं, ग्लास आणला. म्हणे महाराज पाणी तर प्या. म्हणलं आम्हाला नाही जाणार चुलीत. म्हणे महाराज तुम्ही काय विचार केला? अहो म्हणे ते बऱ्याच दिवसापासून कथेहून येत नव्हते घरी, आले म्हणे आमच्या शेती 4-5 ठिकाणी आहे आणि आमच्या सासऱ्यांनी एक शेत घेतलेलं आहे म्हणे डोंगर भागामध्ये, आणि चौकून असा डोंगर भाग आहे चुलीसारखा आणि मध्ये शेती आहे. म्हणून आमच्या सासऱ्यांनी त्या शेताला नाव ठेवलं चूल. मग ते म्हणाले म्हणे की मी जाऊन येतो. कशातून? आता असं आहे, कदाचित कुंभकर्णाचं तसं कुंभकर्णाचं ठिकाण असेल नाक नावाचं, कदाचित आहे की नाही. हा, एवढा मोठा कुंभकर्ण शुद्धीवर यायला तयार नाही. गाड्याची गाडी त्या ठिकाणी भोजनही आणलं, मोठमोठे राजनं मदिरा आणली त्याला पाजायला. शुद्धीवर आल्यानंतर पहिले भोजन त्याने केलं, मदिरा पान केली, सांगितलं. सुरुवातीला नाही केली बरं का. रावणाने जेव्हा सांगितलं की आपल्याला युद्ध करायचंय रामासे, काय झालं? सीतेचं हरण केलं. कुंभकर्णाने सुद्धा सल्ला दिला होता की दादा सीता मातेला परत कर. त्याच्यावर विजय मिळवणं सोपं नाही. पण जेव्हा मदिरा पान केली त्याने, तेव्हा बदल झाला. माणूस आधी चांगलाच आहे, राक्षस केव्हा होतो तो आहे की हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि युद्धाला सुरुवात झाली त्या ठिकाणी. आणि त्या युद्धामध्ये इंद्रजितही आणि कुंभकर्णही आणि यांचा वध झाला. असे बरेचसे दैत्यांचा वध त्या ठिकाणी झाल्यानंतर जागा निशिचर देखिए कैसा मानव काल देई दरी बैसा कुंभकर्ण बुझा कहु भाई काये तब मुख रहे सुकाई मंगल भवन अमंगल हारी दरहु सुदशरथ हाजिर. आणि कुंभकर्णाचा वध झाला आणि इंद्रजिताचाही वध झाला. आणि नंतर पुढे रावण आणि रामचंद्रांचं युद्ध, घनघोर युद्ध त्या ठिकाणी आहे. कितीतरी वेळा शिर उडवलं रामचंद्रांनी रावणाचं, पण तो मरायला तयार नाही, मरत नाही. कितीतरी वेळा शिर उडवलं, मरत नाही, दुसरं शिर येतं त्याला. तेव्हा बिभीषणाने कानात जाऊन सांगितलं रामचंद्रांच्या की देवा असा मरू शकत नाही, कारण याने मला सांगितलेलं आहे की माझ्या नाभी कमळामध्ये अमृतकुंड आहे, जोपर्यंत अमृतकुंड फुटत नाही तोपर्यंत मी मरत नाही. स्वतःच्या भावानं सांगितलं मर्म मारण्याचं, म्हणून काही जीवनात एक पॉइंट असेल तर सख्या भावाला सुद्धा सांगू नये, रामकथा शिकवते. आणि ज्या वेळा धनुष्याला बाण लावला, अनुसंधान साधलं रामचंद्रांनी, आता शिर नाही उडवलं, अमृत कुंड त्याचा फोडला आणि रावण गतप्राण झाला. हो सायक एक नाभी सरसोच्या हो अमर लगे तुझ चिर करी दोषा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. लय शेर बाऊचे ले नराचा शेर भुजैर कवैनाचा
मंगल भवन अमंगल हारी तरहुस दशरथ अजिर बिहारी दशरथ चिर बिहारी आसा एक एक नबी सर सोचा पर लगे मुझ निर करी रोशन ले सिर बहुचे ले नराता सिर मुझे रुंड मई नाचा राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 आणि रावणाचाही वध केल्यानंतर सर्व राक्षसांचा वध केल्यानंतर सीता मातेची सोडवण केली आणि सीता मातेची अग्नी परीक्षा नाही बरं का. जेव्हा वनवासामध्ये निघाले होते रामचंद्र तेव्हा सीता मातेला अग्नीच्या स्वाधीन केली होती. रावणाने जो धनुष्य उचलून पाहण्याचे प्रयत्न केले पण हल्ला नाही. तो धनुष्य सीतेने एका हाताने उचलला बालपणामध्ये. मग शक्ती कुणाची जास्त आहे, रावणाची का सीतेची? सीता मातेची. सीता मातेला उचलून रावण पुष्पक विमानामध्ये नेऊ शकतो का तो? नाही. एका बुक्कीत वध केला असता सीता मातेने. पण हे सीतेची छाया आहे. खरी सीता अग्नीच्या स्वाधीन केली होती रामचंद्रांनी. आणि आता अग्नी परीक्षा नाही. सांगणारे बी व्यवस्थित सांगत नाही, ऐकणारे बी व्यवस्थित ऐकत नाही. तो देव होता तर मग अग्नी परीक्षा पत्नीची काऊन घेतली? अग्नी परीक्षा नाही घेतली. अग्नीच्या स्वाधीन केलेली सीता माता 14 वर्षानंतर परत घेतली रामचंद्रांनी. आणि नंतर मुख्य सैनिक बसले पुष्पक विमानामध्ये. हनुमंतरायला सांगितलं पुढे भरत आहे ना, आज जर आपण भेटलो नाही तर भरत प्राण सोडेल, पुढे जा. भरताने चिताई रचली होती, पेटवली होती, पुढे घेणार. हनुमंतराय गेले, सांगितलं रामचंद्र येत आहे भरता, चिंता करू नको. दोघांची भेट झाली. केवट आणि एक सांगितलं होतं रामचंद्रांना की देवा तुमचा वनवास पूर्ण झाल्यानंतर एक दिवस या गरीबाच्या झोपडीला भेटून जा घर महालामध्ये. तुम्ही राजे होणार, परत येणार नाही. आणि रामचंद्रांनी विमान उतरवलं केवटाच्या झोपडीच्या समोर, भेट दिली. केवट ढसाढसा रडायला लागला की देवा माणूस मोठा झाला की गरीबाला विसरतो असं वाटलं होतं, पण तुम्ही विसरत नाही देवा. सर्व अयोध्या नगरीमध्ये आले आणि अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर तो दिवस उगवला कोणता? राम राज्याभिषेक प्रसंग. आणि राम राज्य आणि येणार सर्वांना आनंद वाटला. गुढ्या तोरणे सर्वांनी घरावरती बरं का उभारल्या. सर्व आनंद अयोध्या नगरीमध्ये. कोणी वाद्य वाजवताय, कोणी गायन करताय, कोणी नाचताय, कोणी पुष्पवृष्टी करताय, कोणी रंग उधळताय. आणि अशा वातावरणामध्ये प्रथम तिलक केला वशिष्ठ ऋषींनी रामचंद्रांना. प्रथम तिलक वशिष्ठ मुनी कीना, प्रथम तिलक वशिष्ठ मुनी कीना, प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कीना, प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कीना. मुनि सब विप्रण, मुनि सब विप्रण आयुष दीना, सूत बिलोकी अरसी महतारी, बार बार आरती उतारी. मंगल भवन मंगलहारी, धर्म सुदर्शन चिर बिहारी. आणि तिन्ही आपल्या वशिष्ठ ऋषींनी तिलक केला. नंतर तिन्ही मातांनी कुंकुम तिलक केलं, अक्षयन केलं. आणि पुढचे जे प्रसंग आहे ते आणि सप्तामध्ये सांगावे लागत नाही. उत्तर रामायणातले राम राज्यावरती बसल्याना संतांनी तिथपर्यंत वर्णन केलंय. झाले राम राज्य काय उणे आम्हासे, इथपर्यंत. पुढचे जे प्रसंग आहे दुःखाचे प्रसंग आहे. परत सीता मातेच्या जीवनामध्ये वनवास, कुशलवचा जन्म आणि राम लक्ष्मणाशी भरत शत्रुघ्नाशी त्यांचं युद्ध, त्यांचा पराजय. त्यानंतर सीता मातेने आपला अवतार कार्य संपवणं, धरती मातेला विनंती करणं आणि नंतर रामचंद्रांनी सुद्धा आपलं अवतार कार्य संपवणं. हे उत्तर रामायणातले ते प्रसंग आहे. पुढे परत दुःखाचे प्रसंग आहे बघा. म्हणून तुलसीदासांनी रामकथा आणि गायली ना, राम राज्य अभिषेकापर्यंत गायली. वाल्मिकी रामायण जे आहे ना ते उत्तर रामायण वगैरे सर्व आहे. आणि बहुतेक करून वाल्मिकी रामायण सप्ताहामध्ये होत नाही. मोठंही रामायण आहे बरं का. तरी असो
आणि राम राज्याभिषेक फार महत्वाचा या ठिकाणी. सर्वांनी नाचायला सुरुवात केली. हा देखो राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया, राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया, हाँ राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया, राम राजा बन गया, देखो राम राजा बन गया, हाँ खुशी का समा गया, वो खुशी का समा गया, देखो रे देखो राम राजा बन गया, राम राजा बन गया, देखो राम राजा बन गया, राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया। कोई बात बजाता था तो कोई तान लेता था, कोई तान लेता था, कोई तान लेता था, नर नार नाचती थी आनंद मन में न समाते थे, मन में न समाते थे आनंद, मन में न समाते थे, हो खुशी का समा गया, हो खुशी का समा गया, देखो रे देखो राम राजा बन गया, राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया, हाँ राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया, राम राजा बन गया, देखो रे देखो राम राजा बन गया। आणि त्यावेळेला सर्व दिसतात पण भरत दिसत नाही, भरत नाही दिसत. रामचंद्राने हनुमंतरायाला विचारलं, भरत राम हनुमंता अरे सर्व दिसतात पण माझा भरत दिसत नाही. हनुमंतरायाने पाहिलं सिंहासनाच्या पाठीमागे डसा डसा रडतोय भरत, आणि भरताच्या हातामध्ये राजक्षेत्र आहे धरलेलं. हनुमंताने रामचंद्रांना सांगितलं की तो सिंहासनाच्या पाठीमागे रडतोय. रामचंद्र म्हणाले, हनुमंता त्याला पाठीमागेच राहू दे. अरे माझ्या भरतासारखा भाऊ जर माझ्या पाठीशी असेल राज्य चालवताना तर मला चिंता नाही. माझ्या भरतासारखा पाठीशी पाहिजे. काय भाव आहे रामकथेमध्ये. लहान्या भावाने मोठ्या भावासाठी त्याग केला राज्याचा, आणि मोठ्या भावाने लहान्या भावासाठी त्याग केला, आणि आता हितभर बांधासाठी भाऊ भावाचा खून करतो. म्हणून रामायणाची गरज आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, हा तर लांबचा विषय आहे. पण एका आईच्या पोटी जन्म घेतलेले त्यांनी तरी तसा भाव ठेवला पाहिजे. अवघड होऊन राहिलं इस्टेटीसाठी. कोणी कोणाच्या दारात जाऊन नाही राहिलं हो. काही काही ठिकाणी तर हे धरणाचे प्रकल्प पहा तुम्ही, नाते तुटून गेले आहे की नाही. आणि मला काही जास्त बोलता येत नाही त्याच्यावरती, पण या ठिकाणी रामकथेची खरोखर गरज आहे. दोघं भावांनी इस्टेटसाठी आणि केशी टाकल्या होत्या एकमेकाच्या विरोधात. बोलणं नाही, चाललं नाही. दोघांच्या मुलांचे लग्न झाले तरी लग्नात सुद्धा नाही. एवढं कट्टर वैर सख्या भावांचं. आणि मोरारी बापूंची कथा चालू होती मुंबईमध्ये. हे सत्य घटना आहे.
आणि मोरारी बापूंसारखे रामायणाचार्य होणार नाही, है की नाही? मागे झाले आणि पुढे होणार नाही. डोंगरोजी महाराजांसारखे भागवतकार झाले नाही, होणार नाही. ते एक आणि अवतार होते. मोरारी बापूंची कथा चालू असताना आणि कोर्टाला थोडा उशीर होता. बोर्डावर आलेली केस होती. एक भाऊ नाराज होणार होता कोणता तरी, त्याच्या बाजूने निर्णय न लागल्यानंतर, आणि दोघही भाऊ बरं का थोडा उशीर असल्यामुळे सहज रामकथेमध्ये आले बसले. दोघांची नजरही झाली, पण एकमेकाशी बोलले नाही, रागामध्ये आहेत. आणि मोरारी बापूंच्या कथेमध्ये भरत आणि राम भेट प्रसंग चित्रकूट पर्वताचा सुरुवात झाला. आणि तो प्रसंग या दोन्ही भावांनी ऐकल्यानंतर चालू कथेमध्ये हातात ते कागद वगैरे सर्व फेकून दिले. आणि लहाना भाऊ निघला मोठ्याकडे धावत आणि मोठा निघला लहान्याकडे धावत. आणि मोरारी बापूंच्या रामकथेमध्ये दोघांनी एकमेकाला मिठी मारली, सांगितलं, दादा अरे हे खरी इस्टेट आहे आपली, ह्या इस्टेटला काय करायचं, चाल. लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणून रामकथेची गरज आहे. आणि रामकथा जे श्रवण करतात ना त्यांना शिकायला पण मिळते. हो, काही म्हणे रामकथेत आहे काय, बारे म्हटलं बाबा काय नाही ते विचारणार, सर्व काही आहे. आपल्या प्रश्नाचे सर्व उत्तर आहेत रामकथेमध्ये. आणि राजाही कसा असावा तेही रामकथेमध्ये शिकवलं. राम राज्य आल्यानंतर सर्व घाट एकत्रित केले रामचंद्रांनी, कोणाचाही भेद नाही. हा, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित केले. तेव्हा कुठं राम राज्य आलं त्या ठिकाणी. गरीब श्रीमंत हा भेद न ठेवता सर्व एक केले, तेव्हा कुठं रामराज्य आलं. एकही दुःखी नाही त्या ठिकाणी, तेव्हा रामराज्य आलं. वानरांची पंक्ता बसवल्या, वानरांच्या पंक्ता, वानरांच्या पंक्तीमध्ये रामचंद्रांनी सांगितलं यांना चांगलं वाढा. युद्ध केलं, यांनी युद्धात मदत केली. आता सुरुवातीला ते वृक्षाच्या पानाच्या पत्तरवळ्या आल्या. या वानरांनी काय केलं, त्या वृक्षाच्या पानाचे ते पत्तरवळ्याच लावल्या खायला. रामचंद्र म्हणाले, अरे हे नाही खायचं, याच्यावरती आलेले पदार्थ खायचे. बरं बरं देवा, सर्व पदार्थ वाढले. लोणचं सुद्धा आलं होतं लोणचं कैरीचं, सर्वांना लोणचं बी. त्याच्यामध्ये एका वानराने पाहिलं, म्हणे तर आपल्या आवडचं फळ आहे. त्याने असं धरलं ते लोणचं हातामध्ये, ते कुदलं वरती त्याच्या डोक्याच्या वरती. वानर म्हणते, वारे वा, लोणचंच लोणचं, माझ्यापेक्षा उडी मारली, मला जमत नाही. त्याने त्याच्यापेक्षा उंची आणि उडी मारली. शेजारचं वानर म्हणतं, तूही वानर मी वानर, मला जमणार नाही का तुझ्यापेक्षा उडी, त्याने उडी मारली. असं करता करता पूर्ण पंक्तीत उड्याच उड्या चालू झाल्या. बरं का, हा एक रामकथेतला आनंद काही वेगळाच आहे. त्यानंतर सर्वांना बक्षीस दिलं, पण हनुमंतरायाला काही बक्षीस दिलं नाही. सीता माता म्हणाली, ज्याने माझा शोध घेतला त्याला तुम्ही काही दिलं नाही. हा म्हणे हनुमंतराय संत आहेत. रामचंद्र म्हणतात, संताच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. काय देऊ त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. संताचे उपकार एवढे होतात. सीता मातेने गळ्यातील हार काढला आणि तिला सांगितलं, तुम्ही देत नसाल तर मी देते. हनुमंताने तो मणी, तो हार घेतला, अमूल्य किमतीचा एक एक मणी फोडला, फेकायला सुरुवात केली. सीता माता म्हणते, माकड ते माकड आहे, एवढा अमूल्य किमतीचा हार दिला पण मणी फोडले. म्हणे माते, ज्या मण्यामध्ये माझे रामचंद्र नाही तो मणी काय कामाचा, आहे की नाही? ज्याच्यात रामच नाही तो मणी काय कामाचा. चंदनाई नामाचा तो ध्येय काय कामाचा. चंदनाई नामाचा देह काय कामाचा. हो चंदनाई नामाचा तो ध्येय काय कामाचा. चंदनाई नामाचा देह काय कामाचा. हो चंदनाई नामाचा तो देव आई कामाचा. चंदनाई नामाचा देह काय कामाचा. हो चंदनाई, हा चंदनाई, चंदनाई नामाचा तो ध्येय काय कामाचा. चंदनाई नामाचा
चंदनाई रामाचा तोही काही कामाचा नाही नामाचा देह काय कामाचा. आणि त्यानंतर सीता मातेने हाराभर कुंकू आहे, भांगामध्ये कुंकू भरलं थोडं. हनुमंतराय म्हणतात, माते तुम्ही कुंकू भांगामध्ये भरलं काय कारण? अरे हनुमंता, मी कुंकू एवढ्या करता भांगामध्ये भरलं, कुंकू भरलं ना भांगामध्ये, रामाची माझी ताटातूट होणार नाही. सीतामाता तिथून निघून गेल्यानंतर हाराभर कुंकू अंगावर टाकून घेतलं ना हनुमंतरायाने. सीतामाता आली आणि म्हणाली, अरे हनुमंता पूर्ण लाल भडक झाला, काय केलं असं? म्हणे थोडं कुंकू भरलं तर रामचंद्राची तुमची ताटातूट होणार नाही ना. मग मी पूर्ण अंगाला आता शेंदूर लावून घेतला, आता माझी त्यांची ताटातूट होईल का? तेव्हापासून हनुमंतरायाला शेंदुराची आवड आहे बरं का. असे बरेचसे प्रसंग. आणि त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू राज्यावरती बसल्यानंतर, रामराज्य आल्यानंतर सर्व सुखी झाले. इथपर्यंत आपण आलो. परत सांगतो, पुढचे प्रसंग जे आहेत ना, पुढचे प्रसंग सीतामातेच्या जीवनामध्ये वनवास आहेत, त्यामध्ये कुशलवचा जन्म आहे, रामचंद्र प्रभू लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्याशी युद्ध आहे, वाल्मिकाच्या आश्रमामध्ये राहतात सीतामाता. आणि त्यानंतर सीतामातेने धरती मातेला विनंती केली की आता मला राहायचं नाही, मला सामावून घे. सीतामातेला सामावून घेतलं धरती मातेने, देवाने सुद्धा अवतार कार्य संपवलं. असे प्रसंग जे तुक्काचे प्रसंग, पण सप्ताहामध्ये त्याचं वर्णन केलेलं नाही तुलसीदासांनी. तरी असो, झाले रामराज्य काय गुन्हे आम्हासी, इथपर्यंत वर्णन सप्ताहामध्ये केल्या जाते. इथपर्यंत आपण आलो आणि झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करतो. तुम्ही सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण बांधव सर्वांच्या चरणी, सर्व अन्नदाते, द्रव्यदाते, श्रमदाते आपल्या सर्वांच्या चरणी. आणि पारायण सुद्धा तुम्ही या ठिकाणी केलं, काकडा, हरिपाठ, तसेच विना चालू आहे. पूर्ण सप्ताह आहे आपला. आणि उद्या काल्याचं कीर्तन सुरुवात होईल 9:30 वाजता बरं का. 9:30 वाजता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल. तरी काल्याच्या कीर्तनासाठी सुद्धा सर्वांनी यायचं आहे. आता आरती करा. ज्यांनी ज्यांनी आरती आणली असेल त्यांनी, कोणी घरी गेला असेल आरती आणायला तर चला. जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरला से भूवर जडपुड नाराया. जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराय, अवतरलासी भूवर जळ. गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, निर्जर व्यापुन उरले ते या जगतासी. तू तत्व करो कर निसंशय ससी, लीला मात्रे धरले मानव देहासी. जय देव जय देव सच्चित स्वरूपा स्वामी गणराय, अवतरलासी भूवर जळ बुडताराया. जय देव जय देव गुणले सील्याची जाणीव तो कवना, करुणी गण गण जनात होते या भजना. नाता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना, जिकडे पाहावे तिकडे तो दिसे नाही ना. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराय, अवतरलासी भूवर जळ बुडताराया. जय देव जय देव आनंद केल्या बंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वासन चितपीस. सनातनिले जीवन निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्भाचा नाश. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराय, अवतरलासी भूवर जळ बुडताराया. जय देव व्याधी वारण केले कैका संपन्न, करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन. भवसिंधू आतरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणोचे मान्य करा कवन. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराय, अवतरलासी भूवर जळ बुडताराया. जय देव जय देव आरती श्री रामायण जी, कीर्ती कलित ललित सिय पीके. आरती श्री रामायण जी, गावत ब्रह्मादिक मुनि नारद, वाल्मीकि विज्ञान विशारद. सुख सनकादिक शिशर शारद, हरणी पवन सुत कीर्तिनी. आरती श्री रामायण जी.
गावत वेद पुराण शहो शास्त्र सब ग्रंथन कोरस मुनि जन धन संतान को सरवस सारंश संपत सबही आरती श्री रामायण के गावत संतत शंभु भवानी अरुगत संभव मुनि ज्ञानी व्यास आदि कवि बर जपतानी नाग भूषुंडी गरुड़ यही आरती श्री रामायण जी के कवि मन हरणी विषय रस की शुभग सिंगार मोती जुगती निरोग भव पुरी अमीति नाथ नाथ सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित तुलसिया की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रम सदा सततम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि गणपति चरण तोलन पायन त्वत्वे प्रेमे विंगरानंद भोजन भावे भवानी नमः नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव वत्सो सदा त्वमेव विद्या विनम त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलं नारायणामि कृष्ण दामोदर वासुदेव माधवं गोपीनाथं जानकी नायकं हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव।